मलम शोधतोय पण मिळत नाहीये. कसं लागलं तिला? ते चोराचा पत्ता शोधताना काही गुंडांबरोबर मारामारी. मी सविस्तर नंतर सांगतो ना. तर मलम बघतोय. आंबे हळदीचा लेप आहे, लाव तिला. जखम लवकर भरून येईल. माई बघितलं होतं मी. लव यू. थोडे सापडले खरे, पण ते तिजोरीतून ख्यालों में ईद एक हम काल आहे. आंबे हळद लेप माईने बनवून दिलाय. माईंनी? माई अजूनही मला तेच वाटतंय. म्हणजे बघा माई, मृदुला तू नोटीस केलंस का ग? काय? अमृताच्या काकांचा ना विशेष इंटरेस्ट होता त्या कुंड्यांमध्ये. म्हणजे बघा माई, हो की नाही ग मृदुला? म्हणजे थोडे तर आहेतच, पण ते गेल्यापासून घरातल्या खूप गोष्टी मिळत नाहीये. काय बोलताय कळतंय का तुम्हाला? तू नाही ती आपल्या घरातली. जमाहेरच्या माणसांवर असले भलते सलते आरोप करताय. तिने ऐकलं तर किती वाईट वाटेल तिला. आज तिने तोडे शोधून काढले आणि तुम्ही तिच्यावरच आरोप करता. त्यामुळेच तर मिळालेत तिला. नाही, माझा काही कोणा एका व्यक्तीवरती रोष नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की घरातले दागिने कुंडीमध्ये कसे गेले हा एक प्रश्न आहेच ना. साधना, पण ते शोधून काढणं पोलिसांचं काम आहे, अमृताचं नाहीये. अजून आहे ना तुझ्या डोक्यात काय काय गोष्टी भरवतोय आणि तू त्याच्या पद्धतीने ऑपरेट होतेस. त्याला भेटत थांबव. त्याला बघितलं ना डोकं फिरतं माझं, कळलं ना? मग तू काय करतोस? तू आणि अमृता पण तर ते रिअल हस्बंड वाईफ सारखेच वागतात ना. घरात काय प्रॉब्लेम चालले तुला माहितीये ना. ते प्रॉब्लेम एकत्र सॉल्व्ह करणं मला आणि अमृताला भाग होत असतो. मी तिच्या बरोबर होतो. ओके, पुढचे 7 दिवस मी जास्तीत जास्त वेळ तुझ्या बरोबर स्पेंड करेन. तुला आधीसारखं स्पेशल फील करून दे. तुलाही कळेल की मी तोच अक्षय, जुना अक्षय, तो तुझ्यावर प्रेम करतो. ओके, लेट्स सी की तू खरंच तसं वागतोस का. पुढचे 7 दिवस. तसं अर्जुन तर रोजच मला तसं स्पेशल फील करतो. बट बघूया तू काय करतो. आणि तू खरंच तसं प्रूव्ह करून दाखवलंस की तरच मी मानेन की तुला अमृता बरोबरनी माझ्या बरोबर तुझी लाईफ स्पेंड करायची आहे. ओके ओके ओके, ऑल राईट देन, इट्स अ चॅलेंज. आता मी तुला कॉल नाही करणार. जेव्हा केव्हा तुला काही स्पेशल सुचेल तेव्हा तू मला कॉल करशील. ओके, बाय बाय. आहोत का? इतकं लाईटली बोलतेस तू आपण काय करू शकणार आहोत म्हणून. अरे पण तूच सांग ना, काही करू शकणार आहोत का आपण याच्यावर? हो, मी जाऊन सांगतो माईला. मी तोच प्रॉब्लेम आहे ना यार माझा अमृता. मी अशा वेळेस कधीच काही बोलू शकत नाही यार, कधीच नाही. त्यात मी केवळ कमिट करून बसलो यार. पुढचे 7 दिवस जास्तीत जास्त वेळ मी तुझ्या बरोबर स्पेंड करेन.
मी तोच अक्षय तुझ्या तितकंच प्रेम करतोय सिद्ध करून दाखवीन. आता मी करू काय? परत तोंडावर पडलो यार मी. तूच सांग ना मी काय करू, मला सुचत नाहीये काही. मला कळतोय तुझा प्रॉब्लेम अक्षय, खरंच. पण तू सध्या खरंच काही नाही करू शकत. हे बघ, मी तर म्हणते तू सरळ सरळ कियाराला सगळं खरं सांग की तू विधी करण्यासाठी कोल्हापूरला चाललायस. हे बघ, देवी पुढचं सगळं सांभाळून घेईल. बाकी सगळं देवी सांभाळून घेणार बोलली आमची माई. आणि मी तिला जाऊन सांगू हे सगळं? उद्या सोडून निघून जाईल ती मला, उद्या कायमची. आयुष्याची गाठ घट्ट होते या प्रदक्षिणा विधीनंतर. आणि माझी खात्री आहे, महालक्ष्मीचं दर्शन झालं ना की अक्षय आणि अमृताच्या आयुष्यात आलेलं सगळं वादळ शांत. जिवंत सोडणार नाही तुम्हाला. महेश सावंत म्हणतात. काय? महेश सावंत. बोला बटाटे. अरे सावंत, अरे हा सावंत इथून मलाच सोडून गेला रे. हे सगळं तुझ्यामुळे होतंय बर का. आता सोलतो बटाटे, दुसरं काय. अक्षय दे. अगं थांब. माझं काम आहे रे ते. हो तुझंच काम आहे ते, तूच कर. मी फक्त मदत करतोय. अक्षय मला मदत सुद्धा नकोय. मला कुणाचीच मदत नकोय आणि मी सुद्धा कुणालाही मदत करणार नाही. फक्त मदतीपुरतीच आठवते ना अमृता. असं नाहीये, असं नाहीये. तुला पण माहिती आहे ना. मला माहिती आहे अक्षय, म्हणूनच तुझी आणि कियाराची भेट व्हावी म्हणून मी ट्राय करते ना. पण कियाराला त्याचं काही पडलेलंच नाहीये. उलट ती मला म्हणते की माझ्यामुळे तुमच्या दोघात भांडण आहे. असं असेल ना अक्षय? देतो म्हणून. चल, आपला हळदी कुंकाचा समारंभ झाला ना की लगेच आपल्याला कोल्हापूरची तयारी करायला सुरुवात करायला हवी. हो बरं, हे बघ, चांदीच्या वस्तू सगळ्या काढून घे. अत्तरदाणी, गुलाबदाणी आणि छान रांगोळीने धुवून काढ. जमणार ना तुला? नाही, शर्मिष्ठाला हाताशी घे आणि तिला सगळं माहिती आहे आपल्याकडचं म्हणून. आणि हे बघ, अगं बाई हो, मला आठवण कर, अण्णांना सांगायचं ट्रस्टींशी एकदा बोलून घ्या म्हणून. बरं, चांदीच्या ज्या काही वस्तू आपण घेऊ त्या तुझ्याच बॅगेत ठेवायच्या आणि तूच लक्ष ठेवायचं. हा, दुसऱ्यावर कोणावरही माझा विश्वास नाही. म्हणजे शर्मिष्ठा असेलच तुझ्या बरोबर. जमणार नाही सगळं? हो नक्की ना? हा. हॅलो, साधना घाडगे बोलते. कियाराकडे जे काही घडलंय ते सांगून टाकू का माईंना विश्वासात घेऊ? कधी अक्षयलाच विचारू खडसाव? अरे काय करतोयस तू? हे एवढा विश्वास टाकला होता तुझ्यावर. आमच्या समोर एक वागतोयस आणि प्रत्यक्षात दुसरंच चालू आहे तुझं. हलव्याचे दागिने कुठे आहेत? कपाटात. अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र तर माझ्याच गळ्यात असेल.